विद्यार्थी मित्रांनो, मी कल्याणी लोकायन सायन्स अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत करते। तर मित्रांनो, आपल्या वीकली करंट अफेअर्सच्या सिरीजनुसार दर रविवारी आपला करंट अफेअर्सचा व्हिडिओ अपलोड होत असतो। चला तर मग सुरू करूया आपल्या आजच्या सेशनला, एक्सपिरियन्स द करंट विथ कल्याणी। तर मित्रांनो, आज आपण सगळ्यात पहिले बघणार आहोत निसर उपग्रहाबद्दलची माहिती। इस्रो आणि अमेरिकेचं नासा या अंतराळ संस्थांनी मिळून हा संयुक्त उपक्रम सुरू केलेला आहे। म्हणजे या दोघांनी मिळून या उपग्रहाची रचना केलेली आहे। त्याच्याबद्दलची माहिती बघूया की इस्रो द्वारा निसार सॅटेलाइट नासा अंतराळ संस्थेच्या मदतीने लॉन्च करण्यात येणार आहे। संयुक्त प्रकल्प कोणाकोणाचा आहे? अमेरिकेचा नासा आणि इस्रो भारताची यांचा संयुक्त उपक्रम आहे। प्रक्षेपण तारीख काय आहे? 30 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5:40 प्रक्षेपण होणार आहे या उपग्रहाचं। प्रक्षेपण स्थळ कोणतं आहे? श्रीहरिकोटा इथलं सतीश धवन स्पेस सेंटर आपल्या भारतातलं, इथून या उपग्रहाचं प्रक्षेपण होणार आहे। कधी होणार आहे? 30 जुलै 2025 आणि स्थळ कोणतं आहे? श्रीहरिकोटा इथलं। प्रक्षेपण यान कोणतं असणार आहे? तर आपलं नेहमीचं विश्वासू GSLV F-16 रॉकेट जे आहे इस्रोचं, त्या यानातून हे प्रक्षेपण यान असणार आहे। पुढे सगळ्यात उद्दिष्ट काय आहे निसरचं? तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अति सूक्ष्म असे जे बदल आहेत त्यांचं उच्च रेझोल्युशन निरीक्षण करणे हे उद्दिष्ट आहे। म्हणजे बऱ्याचदा काय होतं की बरेच जे सॅटेलाइट ऑलरेडी आहेत, असं नाही की नाही आहेत अवकाशामध्ये, पण त्यांनी काय होतं की कधी कधी घनदाट जंगल असतं, तर मग त्या घनदाट जंगलांमुळे जमिनीवर काय चाललंय हे बऱ्याचदा त्यांना कॅच नाही करता येत बऱ्याच उपग्रहांना। तर या निसर्गाचा मेनली मोटिव्ह हाच आहे की पृथ्वीच्या पृष्ठभागावरच्या ज्या बारीक बारीक हालचाली आहेत, त्या जंगलांमधल्या असो किंवा मग बर्फाळ प्रदेशातले असो किंवा मग समुद्राच्या इथले असो, त्या सगळ्या टिपता आल्या पाहिजे या उद्देशाने हा उपग्रह लॉन्च करण्यात येणार आहे। प्रमुख निरीक्षण काय की भूसंकलन ऑब्झर्व करता आले पाहिजे, बर्फाची हालचाल ऑब्झर्व करता आली पाहिजे, वनस्पतींमधील बदल, त्यांची वाढ किंवा त्यांच्या संख्येत होणारी घट, या सगळ्या गोष्टी, भूकंपाची तीव्रता, सुनामीची तीव्रता, केंद्रस्थानी हे सगळं ऑब्झर्व करता येईल। ज्वालामुखी सध्या जागृत आहे नाहीये, प्रत्येक ज्वालामुखीची परिस्थिती कशी आहे, त्यांच्या हालचाली ह्या सगळ्या ऑब्झर्व करता येतील। पूर आणि मातीतील आर्द्रता ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होईल की जर कोणती नैसर्गिक आपत्ती पण येणार असेल तर त्याच्याबद्दल आपल्याला आधीच एकतर समजेल, पण आणि आली तर त्यावेळेस आपल्याला पुरेपूर बारीक अशी नजरही ठेवता येईल। तंत्रज्ञान काय? तर जगातील पहिला असा हा उपग्रह आहे जो एल बँड, जो नासाने डिझाईन केलाय, एल बँड, आणि एस बँड जो इस्रोने डिझाईन केलेला आहे। हे दोन्हींनी मिळून सिंथेटिक ॲपर्चर रडार SAR फ्रिक्वेन्सी वापरतो। हा जगातला पहिला उपग्रह आहे जो एल बँड आणि एस बँड हे दोघांचं मिश्रण आहे आणि जो SAR म्हणजे सिंथेटिक ॲपर्चर रडार ही फ्रिक्वेन्सी वापरतो। सिंथेटिक ॲपर्चर रडार म्हणजे काय की पाऊस असो किंवा अंधार असो किंवा वादळवारा असो, या कोणत्याही परिस्थितीमध्ये पण त्याचे इमेज कॅप्चर करेल ना हा उपग्रह, ते हाय रिझोल्युशनच्याच असणार आहे। काही फरक पडणार नाही की अंधार आहे, पाऊस आहे, वारा आहे, स्नोफॉल होतो, या सगळ्या गोष्टींचा काही त्याच्यावर फरक पडणार नाही। म्हणून असा हा पहिलाच उपग्रह आहे जगातला, संपूर्ण जगातला, जो एल बँड आणि एस बँड वापरणार आहे आणि ज्याच्यामध्ये SAR ही फ्रिक्वेन्सी वापरली जाणार आहे। पुढील बातमी बघूया की नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना 2025चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालाय। कोणाला जाहीर झालाय 2025चा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार? तर नितीन गडकरींना जाहीर झालाय। नितीन गडकरी यांना 43वा लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालाय। ऑगस्ट 1 ऑगस्ट काय असते? लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी असते। लोकमान्य टिळकांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोठे योगदान दिलेले आहे, त्याच्यामुळे भारताच्या प्रगतीमध्ये किंवा भारतात आपल्या देशातल्या समाजामध्ये काही सुधारणा, कोणी विशेष सुधारणा केल्या असेल किंवा चांगली कामगिरी बजावली असेल, त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो टिळकांच्या पुण्यतिथीच्या दिवशी। तर यावेळेस देण्यात आलेला आहे नितीन गडकरी यांना। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कारात स्मृतिचिन्ह दिलं जातं, सन्मानपत्र मिळतं आणि 1 लाख रुपये रोख रक्कम असं स्वरूप आहे या पुरस्काराचं। 83 पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे। पहिला पुरस्कार कोणाला मिळाला होता? तर SM जोशी यांना सगळ्यात पहिला पुरस्कार मिळाला होता। कोणाला मिळालेला आताचा? नितीन गडकरी। नितीन गडकरी कोण आहेत? तर हे केंद्रीय मंत्री आहेत, केंद्रामध्ये रस्ते महामार्ग विकास
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार विजेते 2021 ला कोणाला मिळालाय तर सायरस पुनावाला यांना मिळालेला होता. 2022 ला कोणाला मिळाले डॉक्टर टेसी थॉमस. जसं आपल्याकडे मिसाईल मॅन अब्दुल कलामांना म्हटलं जातं तसं टेसी थॉमस या मिसाईल वुमन म्हणून फेमस आहे. तर 2022 ला त्यांना मिळाला होता टेसी थॉमस यांना. 2023 ला नरेंद्र मोदी यांना, 24 ला सुधा मूर्तींना मिळाला होता आणि 25 ला गडकरींना मिळालेला आहे. तर हे पण लक्षात राहू द्या की आधीचे 2-3 कोणाला मिळालेले. मागच्या वर्षीचा सुधा मूर्तींना होता आणि त्याच्या आधीचा मोदींना मिळालेला आहे. 25 ला नितीन गडकरी. पुढे जाऊया. भारताचे स्वदेशी बनावटीचे पहिले डायव्हिंग सपोर्ट जहाज निस्तारचे अनावरण विशाखापट्टणम या ठिकाणी करण्यात आले आहे. कोणतं जहाज? निस्तार म्हणजे काय की अडचणीतून बाहेर काढणारा, हा निस्तारचा अर्थ होतो. तर हे डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. नाव आहे INS निस्तार. म्हणजे ह्याचा बेसिकली यूज काय होणार आहे की समुद्राखाली ज्या हालचाली होतात किंवा समुद्राखाली ज्या जे उपक्रम होणारे, जे प्रकल्प राबवले जाणारे किंवा मग आपल्या जे नेव्ही अंतर्गत ज्या काही गोष्टी होणार आहेत समुद्राच्या खाली, तर त्याच्यासाठी निस्तारची बऱ्यापैकी हेल्प होणार आहे. म्हणून हे भारताचं स्वदेशी बनावटीचं पहिलं डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. डायव्हिंग सपोर्ट जहाज याच्या आधी नव्हते का? तर होते, पण ते आपल्याला दुसऱ्या देशांकडून आयात करावे लागत होते. यावेळेस पहिल्यांदा हे आपण स्वदेशी बनावटीचं बनवलेले, स्वतः बनवलेले, जे आपल्या आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया हे जे आपले 2 प्रकल्प आहेत किंवा अभियान आहेत यांना सपोर्ट करते ही गोष्ट. प्रकार काय? तर डायव्हिंग सपोर्ट जहाज आहे. उद्दिष्ट काय? खोल समुद्रातील डायव्हिंग ऑपरेशन्स जे पण असतील, पाणबुडीला मदत करणे किंवा बचाव कार्य करणे, या सगळ्या गोष्टींमध्ये निस्तारचा यूज होणार आहे. अनावरण कुठे झाले? तर विशाखापट्टणमलाच का झालं? तिथे आपलं नेव्हीचं ते मुख्य केंद्र आहे विशाखापट्टणम. वैशिष्ट्य काय? तर भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं जहाज आहे, म्हणून ही बातमी महत्वाची ठरते कारण हे भारताचं पहिलं स्वदेशी बनावटीचं जहाज आहे. महत्व काय? तर आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया उपक्रमांना प्रोत्साहन देते. क्षमता अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, डीप सी रेस्क्यू व्हेकल्स इत्यादींनी सुसज्ज आहे. फायदा भारतीय नौदलाची समुद्राखालील क्षमता वाढवण्यास मदत होते. पुढची बातमी. आदिवासी समुदायांवर विशेष लक्ष केंद्रित करून जिनोम सिक्वेन्सिंग उपक्रम सुरू करणारे गुजरात हे पहिले भारतीय राज्य आहे. जिनोम सिक्वेन्सिंग कोणामध्ये? आदिवासी समुदायांमध्ये जिनोम सिक्वेन्सिंग करताय. कोण करताय? तर गुजरात राज्य करतंय. जिनोम सिक्वेन्सिंग बेसिकली काय असतं की जे आपल्या बॉडीमध्ये DNA जो असतो, प्रत्येकाचा DNA वेगळा असतो, त्याची कोडिंग वेगळी असते, सिक्वेन्सिंग वेगळी असते. DNA मध्ये आपली अनुवांशिक जी माहिती असते ती साठवली गेलेली असते. तर गुजरात राज्य काय करते की हे जे आदिवासी लोक आहे यांच्या DNAचा जो आराखडा आहे त्याचा व्यवस्थित अभ्यास करून आदिवासी जमातींमधले आजार किंवा मग त्यांची जनुकीय जी माहिती आहे त्याचा आधार घेऊन त्यांच्यामध्ये ते आरोग्याच्या सुविधा प्रोव्हाइड करायचा प्रयत्न करणार आहे किंवा त्याच्यामुळे त्यांना त्यांची पारंपरिक बऱ्यापैकी जी माहिती आहे त्यांच्या वंशांची ती पण त्याच्यातून समजण्यास मदत होणार आहे. तर मुख्य उद्दिष्ट काय की आदिवासी लोकसंख्येतील अनुवांशिक विविधता आणि आरोग्यविषयक वैशिष्ट्य सखोलपणे समजून घेते. आदिवासी लोकांमध्ये ते आपल्यापासून काय नेहमीच वेगळेच राहत आलेले, त्याच्यामुळे त्यांची अनुवांशिक विविधता काय आहे हे आपल्याला ह्याच्यातून समजण्यास मदत होईल. फायदे काय होतील? तर अनुवांशिक नकाशे तयार होतील, त्याच्यामुळे आदिवासी जनुकीय संरचनेचा अभ्यास करता येईल. जर अनुवांशिक नकाशे तयार झाले तर की त्यांच्यामध्ये विविधता काय आहे ते आपल्याला जाणून घेता येईल. रोगांचा अभ्यास, सिकल सेल ॲनिमिया सारख्या विशिष्ट अनुवांशिक आजारांचा जनुकीय संबंध शोधणे. सिकल सेल ॲनिमिया हा जो आजार आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं की RBC ज्या आहेत त्या सिकल सेल होऊन जातात, म्हणजे चंद्रासारख्या अशा आकाराच्या होऊन जाते. ह्याच्यामुळे काय होतं की त्यांची ऑक्सिजन नेण्याची क्षमता जी असते RBCची ती कमी होऊन जाते. ह्या आजारावर निदान नाहीये, तर ज्यावेळेस ते ह्या जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे अभ्यास करतील जनुकीय संबंधांचा तर त्यांना लक्षात येईल की या आजारांचं मूळ काय आहे. उत्कृष्ट आरोग्य सेवा त्यांना देता येईल. अभ्यास निष्कर्षांवर आधारित लक्षित आणि प्रभावी आरोग्य सेवा योजना तयार करणे. त्यांना आदिवासींपर्यंत सगळे हे पण पोहोचवता येतील, आरोग्य सुविधा प्रोव्हाइड करता येतील.
औषधोपचार सुधारणा करता येतील, औषधांच्या प्रतिसादाचा अभ्यास करून अधिक प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे. पुढे मानवी उत्क्रांती आणि स्थलांतरावर प्रकाश टाकणे. महत्व काय आहे, हा उपक्रम वैयक्तिकृत औषध म्हणजे पर्सनलाइज मेडिसिन आणि सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ या दोन्ही क्षेत्रांसाठी महत्वाचा आहे. म्हणजे हा नुसता एक वैज्ञानिक उपक्रम नसून या दोन्ही क्षेत्रांसाठी महत्वाचा ठरतो की तो वैयक्तिकदृष्ट्या पण त्यांच्यासाठी चांगला ठरेल आणि पब्लिक हेल्थसाठी पण त्याचा यूज होणार आहे त्या अभ्यासाचा, ज्यामुळे आदिवासी समाजाच्या आरोग्याच्या गरजा अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण करता येतील. पुढे बघूयात तर स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 पुरस्कार जाहीर. सध्या चर्चेत का, तर राष्ट्रपतींनी विज्ञान भवन नवी दिल्ली इथे ह्या पुरस्कारांचं प्रदान केलेलं आहे. दरवर्षी आपण हे पुरस्कार देतो की भारतातले स्वच्छ शहर कोणते कोणते आहेत त्यांना रँकिंग दिली जाते. हे जगातील सगळ्यात मोठे शहरी स्वच्छता सर्वेक्षण असून यंदाचा हा 9वा संस्करण आहे. महत्वाचे मुद्दे यावेळेस काय नवीन होतं की सुपर स्वच्छ लीग श्रेणीतील स्वच्छ शहरे कोणती कोणती होती. तर इंदोर पहिला क्रमांक, नेहमीप्रमाणे इंदोरला पहिला क्रमांक आहे. इंदोरमध्ये जवळजवळ 20,000 कर्मचारी आहेत. ते फक्त स्वच्छतेसाठी त्यांनी नेमलेले 20,000 कर्मचारी, असं अजून इतर कोणी केलेलं नाहीये दुसऱ्या कोणत्या शहराने. त्यांचं प्रॉपर रिसायकलिंगचं वगैरे त्यांचे सगळे उपक्रम रेडी आहेत. असं म्हणजे तिथे परत कचरा यायलाच नाही पाहिजे, कचरा व्यवस्थापन त्यांचं एवढं प्रॉपर आहे. तर इंदोर पहिल्या क्रमांकावर आहे सुपर स्वच्छ लीग मध्ये. दुसरा आहे सुरत, नवी मुंबईला 3रा क्रमांक मिळाला आहे, विजयवाडाला 4था क्रमांक आहे. पुणे कितव्या स्थानावर असेल बरं, तर पुणे 8व्या स्थानावर आहे या सगळ्यांमध्ये. वन सिटी वन अवॉर्ड तत्वज्ञानावर आधारित सुलभ मूल्यांकन पद्धती राबवली आहे, त्यामुळे लहान व मोठ्या शहरांना समान संधी मिळाली. काय होतं यावेळेस नवीन, वन सिटी वन अवॉर्ड. एकूण 78 पुरस्कार मिळालेले आहेत. शहरे छावणी परिषद संस्थांना विविध स्वच्छता गटांवर आधारित प्रदान केली गेलेली आहेत. 34 शहरे प्रॉमिसिंग स्वच्छ शहर म्हणून जाहीर झालेले आहेत. उल्लेखनीय विजेते नव्या पिढीचे स्वच्छ शहरे कोणती कोणती, अहमदाबाद, भोपाळ, लखनौ. सर्वोत्कृष्ट गंगा शहर प्रयागराज. गंगेच्या स्वच्छतेसाठी प्रयागराजने जे काही प्रयत्न केले त्याच्यामुळे त्यांना हा पुरस्कार प्रदान केला की सर्वोत्कृष्ट गंगा शहर. सैन्य छावणी श्रेणीतील सर्वोत्तम सिकंदराबाद कंटोन्मेंट बोर्ड. सफाई मित्र सुरक्षित शहरे विशाखापट्टणम, जबलपूर, गोरखपूर. विशेष पुरस्कार उत्तर प्रदेश सरकारला दिलाय, प्रयागराज मेला अधिकारी व महापालिका. महाकुंभमध्ये 66 कोटींच्या गर्दीत उत्कृष्ट कचरा व्यवस्थापनासाठी त्यांना प्रदान केला गेलाय. शेवटी सांगायचं झालं तर मध्ये बघूयात की मेरी पंचायत ॲपला जिनिव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या WSIS चॅम्पियन पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले आहे. कोणत्या ॲपला, मेरी पंचायत ॲपला जिनिव्हा इथे जो युनायटेड नेशन्सची जी WSIS चॅम्पियन पुरस्कार जाहीर केला जातो तो मिळालेला आहे. मेरी पंचायत ॲप काय आहे, तर ह्याच्यामुळे जे स्थानिक स्वराज्य संस्था आहे, ग्रामपंचायत यांना डिजिटल करण्याचा प्रयत्न आपण केला होता की ज्याच्यामुळे कारभार जो असेल स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो अधिक पारदर्शक होईल. त्याच्यानंतर काही फॉर्म्स असतील किंवा सरकारी योजना असतील यांची माहिती गावातल्या लोकांना फार इझिली मिळू शकेल. हा सगळा प्रयत्न या ॲपमधून करण्यात आला आहे. भारतातले पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र तामिळनाडू राज्यात सुरू करण्यात आले आहे. कुठे केलेले हॉर्नबिल संवर्धन केंद्र, तामिळनाडू. भारतातील पहिलं तामिळनाडू. भारतातील पहिले हॉर्नबिल संवर्धन केंद्र कोइंबतूर, तामिळनाडूमध्ये पण कुठे, कोइंबतूर जिल्ह्यातील अन्नामलाई व्याघ्र प्रकल्पात उभारले जाणार आहे. ऑलरेडी तिथे जो अन्नामलाई व्याघ्र प्रकल्प आहे तामिळनाडूमध्ये तिथेच हे पहिलं हॉर्नबिल संवर्धन केंद्र उभारलं जाणार आहे. पुढची महत्वाची बातमी काय आहे की हेनले पासपोर्ट इंडेक्स जो आहे याच्यामध्ये भारताची रँक 77वी आहे. कितवी आहे, 77वी हेनले पासपोर्ट इंडेक्स. तर ह्याच्यामध्ये काय की हा पासपोर्ट इंडेक्स काय सांगतो की तुमच्या पासपोर्टची ताकद किती आहे जगामध्ये, म्हणजे तुमच्या पासपोर्टवर तुम्हाला किती देशांमध्ये विदाउट व्हिसा ट्रॅव्हल करता येईल हे सगळं ह्याच्यातून निष्पन्न होतं. मग ह्याच्यातून तुमच्या देशाची ताकद पण कळते की जेवढं तुमच्या पासपोर्टची रँकिंग जास्त तेवढा तुमचे आंतरराष्ट्रीय संबंध चांगले हे याच्यातून कुठेतरी निर्देशित होतं. तर भारताची रँक किती आली यावेळेस, 77वी आली.
मागच्या वर्षी होती 85वी, 85th होती. तर यावर्षी नक्कीच भारताने सुधारणा केलेली दिसते आपल्याला ह्याच्यामध्ये. पण तरी पण सिंगापूरची आपल्यापेक्षा जास्त चांगली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2025 नुसार भारताच्या पासपोर्टने आता 59 देशात व्हिसा फ्री प्रवास केला जाऊ शकतो. 59 देशात. हेनले पासपोर्ट इंडेक्स सिंगापूर देश प्रथम क्रमांकावर आहे. आपल्यापेक्षा लोकसंख्या किती कमी आहे, त्याच्यानंतर एरिया पण किती कमी आहे, तरी सुद्धा हा देश सिंगापूर जो आहे हा प्रथम क्रमांकावर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये. का? कारण त्यांचे डिप्लोमॅट जे आहे ते जास्त प्रमाणात आहे. आपलं तेवढं कुठेतरी आपण कमी पडतोय त्याच्यामध्ये नक्कीच. सगळ्यात शेवटी कोण आहे इंडेक्समध्ये? तर अफगाणिस्तान हा सगळ्यात शेवट आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अभ्यासचे आयोजन गुजरातमध्ये करण्यात येणार आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षाचा अभ्यासचे आयोजन कोणत्या राज्यात? गुजरातमध्ये. मिझोरामचे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी मिझो डायस्पोरा हा पोर्टल लॉन्च केले आहे. म्हणजे काय की जगभरातील मिझो कम्युनिटीचे जे लोक आहेत, मिझो राज्यातील लोक, मिझोरम राज्यातील लोक, त्या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर कनेक्ट करण्याचं काम या पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. तर ते यांनी लॉन्च केलं आहे मुख्यमंत्री लालदुहोमा यांनी. मिझो डायस्पोरा जसं आपण म्हणतो ना की इतर देशामध्ये जिथे जिथे भारतीय लोक आहेत जास्त, त्यांना आपण भारतीय डायस्पोरा म्हणतो, तसा हा मिझो डायस्पोरा आहे. आंध्र प्रदेश सरकारने ग्रीन हायड्रोजन व्हॅली स्थापन करण्यासाठी एक व्यापक घोषणापत्र जाहीर केले आहे, ज्यामुळे 2030 पर्यंत हे राज्य भारताची ग्रीन हायड्रोजन राजधानी म्हणून स्थान मिळवेल. कोणतं राज्य? आंध्र प्रदेश. काय स्थान मिळवायचं? ग्रीन हायड्रोजन राजधानी भारताची. ग्रीन हायड्रोजन म्हणजे काय की पाण्यापासून विजेचा वापर करून हायड्रोजनची निर्मिती करणे म्हणजे ग्रीन हायड्रोजन म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये कार्बन उत्सर्जन कुठेही होत नाही, त्याच्यामुळे याला ग्रीन हायड्रोजन असं म्हटलं गेलेलं आहे. मग हे कसं बनवलं जातं? तर जे सगळे रिन्युएबल रिसोर्सेस आहे ना, त्यांचा उपयोग करून ही वीज पण निर्माण केली जाते, ज्याच्यामुळे हायड्रोजन बनतो. म्हणजे जर पवन ऊर्जा झाली किंवा सौर ऊर्जा झाली, ह्यांच्यापासून ते ती वीज निर्मिती करतात. पाण्याची ऊर्जा झाली, यांच्यापासून ते वीज निर्मिती करतात आणि मग त्या पाण्यापासून ते हायड्रोजन तयार केला जातो. त्याच्यामुळे 2030 पर्यंत आंध्र प्रदेश भारताची ग्रीन हायड्रोजन राजधानी म्हणून स्थान मिळवेल. अमेरिकेने युनेस्को मधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. ते त्यांनी 3rd टाइम केलेले, युनेस्को सोडले. दूध उत्पादन वाढवण्यासाठी दूध सबसिडी योजना आसाम राज्याने सुरू केलेली आहे. दूध सबसिडी योजना कोणत्या राज्याने सुरू केली? तर आसाम राज्याने सुरू केलेली आहे. जगात रस्ते नेटवर्कच्या बाबतीत भारत देश दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. दुसऱ्या क्रमांकावर रस्ते नेटवर्कच्या बाबतीत भारत. मग पहिल्या क्रमांकावर कोण आहे? तर फर्स्ट इज USA, थर्ड इज चायना. भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्याला कदाचित चायना वाटू शकतो ना, कारण त्यांचं पण पायाभूत सुविधांचं जाळं खूप जास्त आहे, मोठ्या प्रमाणात विस्तारले गेले. पण भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, हे लक्षात ठेवा रस्ते नेटवर्कच्या बाबतीत. कोनेरू हम्पी हिने फाईड महिला विश्वचषक 2025 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. दिव्या देशमुख ही पण हा जो फाईड महिला विश्वचषक आहे ह्याच्यामध्ये याच्या फायनल फेरीत पोहोचणारी ही पहिली महिला ठरली. ऍक्च्युली आधी दिव्या देशमुख पोहोचली, त्याच्यानंतर कोनेरू हम्पी ही दोघी पोहोचल्या. दोघी जणी पोहोचल्या, दोघी पण भारताच्या. आता शेवटची लढत जी असेल ही या दोघींमध्ये असेल. कोणी जिंकलं तरी भारताचाच विजय होणार आहे. पण या दोन्ही जणी फायनल्स मध्ये पोहोचलाय. या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत फाईडच्या फायनल्स मध्ये पोहोचणाऱ्या. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी 20 जुलै रोजी साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस दरवर्षी 20 जुलै रोजी. जागतिक बुद्धिबळ दिवस 2024 ची थीम काय होती? प्रत्येक हालचाल महत्वाची आहे. ही जागतिक बुद्धिबळ दिवस 2024 ची थीम होती. पण सगळ्यात महत्वाचं काय की आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस कधी साजरा केला जातो? तर 20 जुलै. कारण सध्या बुद्धिबळ हा खेळ फार चर्चेत आहे. तो मुकेश असो किंवा मग दिव्या देशमुख असो किंवा मग कोनेरू हम्पी असो, या सगळ्यामुळे सध्या बुद्धिबळ खेळ फार चर्चेत झालाय. त्याच्यामुळे बुद्धिबळाबद्दलची कोणतीही माहिती आपल्यासाठी महत्वाचीच आहे. तर
आजच्या लेक्चरसाठी एवढंच. जर लेक्चर आवडलं असेल, सेशन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. थँक्यू.